नाही, मला असं वाटतं इच्छा सगळ्यांचीच आहे, पण होल पॉइंट इज नंबरचा सगळा एक आढावा. काल आमची फक्त एक प्राथमिक मीटिंग होती. काल आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि जर प्रेसिडेंट ऑफ इंडियानी जो सगळ्यात मोठा पक्ष आहे शेवटी या संविधानाप्रमाणे दिसतो, त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठा नंबरचा पक्ष आहे त्यांना पहिली संधी दिली जाईल. पण आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत. काय मी तुम्हाला सांगू, मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला. परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपरवर्क खूप असतं निवडून आल्या, तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री 1:30 वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात आहे. माझा फोन पण माझ्याकडे नाहीये याचा. काय सल्ला द्या मोठ्या हो, मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयाने कर्तृत्वाने नात्याने जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो, सल्ला घ्यायचा असतो. सगळ्यांचे घेतले सगळे. मला याची माहिती नाही बाबा, दुसरे के घर में क्यों झाकू. मला याची सवय आहे, मी 10 वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय. असं बोलते रोजच बोलायचे पार्लमेंटमध्ये आणि मग म्हणतात गले की हड्डी आहे किंवा काय इलेक्शन का जुमला. हे तुम्ही म्हणजे मी तर इतका जवळून पाहिलेलं इतके वर्ष. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय, आपण कसं सांगणार. म्हणजे भाजपला धडा आहे तो मोठा, कारण त्यांनी जी फोडाफोडी केली अगोदर दोन्ही मोठे पक्ष फोडले, पवार आणि ठाकरे. त्यांचं महाराष्ट्र, ज्यांच्याशिवाय महाराष्ट्र राजकारण पूर्ण होत नाही, त्यांच्यासाठी हा लेसन आहे. असं नाही मला वाटतं. मला असं वाटतं की महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत आणि इतका अन्याय या राज्यात होतोय आणि आईसचा गैरवापर सारखी, म्हणजे भीती तरी दाखवायची, घरं फोडा, पक्ष फोडा आणि महागाईचा कोणीतरी विचार करा. घरी जाऊन विचारा तुम्ही, इतके दुधाचा भाव आता 2 रुपयांनी वाढलाय, सिलेंडरचा वाढलाय, भाजी वाढली, काय स्वस्त या देशात सांगा ना मला. डाळीचा भाव काय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.